लास्ट लेक्चरला आपण अँड गेट बघितलं होता, त्याचे सिम्बॉल बघितलं होतं आपण. त्यामध्ये आपण दोन इनपुट सिंगल आउटपुट साठी अँड गेटचं ट्रूथ टेबल बघितलं होतं. त्यामध्ये आपण ज्यावेळेस दोन्ही इनपुट 1-1 असतील त्याच वेळेस आपलं अँड गेटचं जे आउटपुट आहे ते 1 येतं. त्यानंतर आपण 3 इनपुट साठी ट्रूथ टेबल चेक केलं होतं अँड गेट साठी. त्यामध्ये ए बी सी तुमचे 3 इनपुट आउट एक आउटपुट होतं y इज इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. त्यासाठी आपण ट्रूथ टेबल बघितलं होता. त्यामध्ये ज्यावेळेस तिन्ही इनपुट ए बी सी तिन्ही इनपुट हे 1 असतील तरच आउटपुट आपल्याला 1 भेटेल. अदरवाईज तिघांपैकी कोणतंही इनपुट आपण जर 0 केलं जो गेट आहे आपला तो आहे OR गेट. सो an OR gate has 2 or more input but only 1 out. OR gate also having a 2 or more inputs but only 1 output. The output assume the logic 1 state when even if one of its input is logic 1 state. The output assume the logic 0 state only when both the inputs are in a logic 0 state. हा लॉजिक गेटचा OR गेटचा हा सिम्बॉल आहे. आता आपण त्यासाठी ट्रूथ टेबल बघू. when input A 0 input B 0 then output is 0. नेक्स्ट कंडिशन मध्ये A 0 आहे इंटू 1 आहे. The output y is equal to a plus b. अँड गेट मध्ये आपण जर आउटपुट जर बघितलं तर y इज इक्वल टू a इंटू b होतं. तर तिथे आउटपुट जे आहे ते a प्लस b आहे. राईट. सो a इज 0 b इज 1 देन आउटपुट इज 1. देन नेक्स्ट कंडिशन a is 1 b is 0 then output is also 1. Then a is 1 b is 1 then output is 1. म्हणजे हे ट्रूथ टेबल वरून आपल्याला असं कळतं की ज्यावेळेस ए आणि बी या दोन्ही इनपुट पैकी कोणतंही एक इनपुट जर 1 असेल तर तुमचं आउटपुट काय येणार आहे, हे 1 येणार आहे. हे बघा पहिल्या कंडिशनला 0 0 आहे, आउटपुट तुमचं 0 आहे. दुसरी कंडिशन आपण चेक केली, ए साठी 0 इनपुट, बी साठी 1 इनपुट, आउटपुट इज 1. थर्ड कंडिशन तुमची A1 B0 देन आउटपुट इज 1. तिसऱ्या कंडिशन मध्ये दोन्ही इनपुट ए आणि बी दोन्ही 1-1 केले, आउटपुट इज 1. सो आता अँड गेट मध्ये आपण लक्षात घ्या की ज्यावेळेस दोन्ही 1-1 येत होते त्यावेळेस तुमचं आउटपुट 1 होतं. इथे काय OR गेट मध्ये दोघांपैकी एक जरी 1 असेल तरी तुमचं आउटपुट काय येतं 1. ठीक आहे. अँड गेट मध्ये y इज इक्वल टू a इंटू बी, तिथे मल्टिप्लिकेशन होती, तिथे ऍडिशन आहे y इज इक्वल टू a प्लस बी आणि हा OR गेटचा सिम्बॉल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो. ठीक आहे. त्यानंतर रिअलायझेशन ऑफ OR गेट युजिंग डायोड. आता दोन स्विच आपण यूज करणार आहे D1 आणि D2 आणि तर जो काही लोड आपण कनेक्ट केला रेजिस्टर त्याच्या अक्रॉस मधलं व्होल्टेज आपण मेजर करणार आहे, त्याच्या अक्रॉस मधलं आउटपुट आपण मेजर करणार आहे by varying the input A and B or by switching the switch D1 or D2, right? So first condition is when A is 0 B is also 0 then output is 0. म्हणजे D1 आणि D2 हे जे काही दोन स्विच आहे हे 0 पोझिशनला आहे, आउटपुट काय तुमचं 0. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे तुमचा जे दुसरं स्विच आहे स्विच नंबर D2 ते आपण ऑपरेट केलं की गेलं तुमच्या म्हणजे ते ऑपरेट केल्यानंतर तुमच्या ते 1 स्टेटला गेलं
म्हणजे A0 B1 D2 0 म्हणजे A0 B1 देन आउटपुट इज 1. तिसरी कंडिशन आपण D2 अगेन 0 केलं आणि A1 1 केलं, आउटपुट काय आलं तुमचं 1. देन थर्ड कंडिशन A1 B1 दोन्ही स्विच तुमचे 1-1 ला आहे, ऑन कंडिशनला आहे. अशा कंडिशन तुमचं आउटपुट काय असणार आहे 1. आउटपुट इज 1. बघा पहिली कंडिशन आपण 0-0, दोन्ही D1 आणि D2 दोन्ही स्विच तुमचे ऑफ कंडिशनला आहे, आउटपुट इज 0. देन आपण D2 स्विच ऑन केलं म्हणजे 1 केलं, आउटपुट तुमचं 1 आलं. त्यानंतर तिसऱ्या कंडिशन मध्ये D2 अगेन ऑफ केलं, D1 ऑन केलं, आउटपुट 1 आलं. थर्ड कंडिशनला दोन्ही स्विच तुमचे ऑन केले, 1 कंडिशनला गेले, आउटपुट इज 1. राईट. त्यानंतर रिलेशन ऑफ ऑर गेट युजिंग थायरिस्टर. डायोड रिप्लेस करून आपण काय टाकले आता थायरिस्टर Q1 Q2 आणि Q3. 0-0 ला 0 आउटपुट, 0-1 ला 1 आउटपुट, 1-0 ला 1, अगेन 1-1 ला 1. ऑन स्टेट आणि ऑफ स्टेट. Q3 तुमचा ऑफ स्टेटला आहे. ठीक आहे. अशा तिन्ही कंडिशनला त्यानंतर दोन आउटपुट आपण बघत होतो, आता सॉरी 2 इनपुट आपण बघत होतो. आता या सिम्बॉल मध्ये आपण 3 इनपुट केले, 3 इनपुट 1 आउटपुट. राईट. A B C हे 3 इनपुट आहे आणि आउटपुट काय तुमचं Y इज इक्वल टू A प्लस B प्लस C. तर ह्या कंडिशनला आपण ह्या 3 इनपुट साठी आपण ट्रूथ टेबल चेक करू. A B C आणि आउटपुट तुमचं Y. पहिल्या कंडिशनला तिन्ही इनपुट हे तुमचे 0 ठेवले आपण, A0 B0 आणि C0, आउटपुट इज 0. दुसरी कंडिशन आपण घेतली A0 B0 C1. C ला आपण इनपुट दिले 1, आउटपुट आलं तुमचं 1. त्यानंतर तिसरी कंडिशन आपण B1 केलं, बाकी 2 0 केले, आउटपुट आलं 1. तिसरी कंडिशन आपण B आणि C 2 1 केले, दोन्ही ऑन केले, इनपुट आउटपुट आलं तुमचं 1. नेक्स्ट कंडिशनला आपण A फक्त 1 केलं, बाकी 0 ठेवले, तरी आउटपुट तुमचं 1 आहे. नेक्स्ट कंडिशनला A आणि B 1 केलं, C 0 ठेवला, तरी आउटपुट 1 आहे. तिसऱ्या लास्ट कंडिशनला तिन्ही 1 केले, आउटपुट तुमचं 1 आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, तिघांपैकी कोणतंही एक जरी इनपुट तुमचं ऑन असेल किंवा 1 इनपुट जर असेल तरी तुमचं आउटपुट हे 1 येईल. ठीक आहे. त्यानंतर 1 0 आपण अगेन अँड गेटला जसं हाय आणि लो केलं होतं त्या पद्धतीने रिप्लेस केलं. दिस डिव्हाइस कंटेन 4 इंडिपेंडंट गेट्स, each of which perform the logic or function. A आणि B दोन्ही लो आहे, आउटपुट लो आहे. लो म्हणजे 0, दोन्ही सपोज 0 आहे, आउटपुट 0 आहे. म्हणजे या सगळ्या कंडिशन मध्ये एक जरी हाय असेल, A किंवा B मध्ये कोणतं तरी एक जरी हाय असेल तर तुमचं आउटपुट काय येईल, हाय येईल, म्हणजे 1 येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा गेट आहे तुमचा नॉट गेट. नॉट गेटचा सिम्बॉल तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय बघा, एक इनपुट आहे, एक आउटपुट आहे. नॉट गेट ऑल्सो कॉल्ड इन्व्हर्टर. नॉट गेटला काय म्हणतो आपण, इन्व्हर्टर. हॅज ओनली 1 इनपुट ऑफ कोर्स ओनली 1 आउटपुट. एकच इनपुट असतं, आउटपुट सुद्धा एकच असणार आहे. इट इज अ डिव्हाइस हुज आउटपुट इज ऑलवेज कॉम्प्लिमेंट ऑफ द इट्स इनपुट. कॉम्प्लिमेंट म्हणजे जर 1 दिलं तर आउटपुट 0, 0 आउटपुट दिलं तर 0 इनपुट दिलं तर आउटपुट 1. कॉम्प्लिमेंट. That is, the output of NOT gate assume the logic 1 state when the input is logic 0 state and vice versa. हा सिम्बॉल दिसतोय बघा, एक इनपुट आहे, एक आउटपुट दिसते आपल्याला. इनपुट A आपण 0 केलं, आउटपुट काय असणार आहे, कॉम्प्लिमेंट, त्याचा व्हाईस वर्सा 1. आउटपुट इनपुट जर 1 केलं, आउटपुट काय येणार आहे 0, म्हणजे व्हाईस वर्सा. त्यानंतर रिअलायझेशन ऑफ नॉट गेट युजिंग थायरिस्टर. युजिंग थायरिस्टर, आपण थायरिस्टर कनेक्ट केला तर त्याचं काय येईल बघा. थायरिस्टर A 0 कंडिशनला, म्हणजे थायरिस्टर तुमचा ऑफ कंडिशनला आहे, सो आउटपुट इज 1 स्टेट. देन जर आपण A1 केला, आउटपुट काय तुमचं 0. देन दिस डिव्हाइस कंटेन 6 इंडिपेंडेंट इन्व्हर्टर्स.
आता जे काही आपण नॉट गेट आहे त्यालाच आपण काय म्हणतो इन्व्हर्टर आहे. तर 6 इन्व्हर्टर ह्या डिव्हाइस मध्ये कनेक्ट केलेले तर प्रत्येकाचं आउटपुट जर आपण इनपुट जर व्हॅरी केलं आउटपुट काय तो हाय जर दिलं तर लो भेटेल, लो दिलं तर हाय भेटेल, व्हाईस वर्सा. ठीक आहे. तर नॉर गेट आणि नॉट गेट हे दोन गेट बघा, ऑर गेट आणि नॉर गेट. हा सिम्बॉल ड्रॉ करून घ्या ऑर गेटचा. ड्रॉ द सिम्बॉल ऑफ ऑर गेट. सिम्बॉल ड्रॉ करा आणि ट्रूथ टेबल ड्रॉ करा. सिम्बॉल व्यवस्थित ड्रॉ करा. आणि गेट मध्ये तुमचं जे आउटपुट होतं y इज इक्वल टू ए इन टू बी, इथे तुमचं आउटपुट y इज इक्वल टू ए प्लस बी ऍडिशन होतं. ट्रूथ टेबल व्यवस्थित बघा. 0 0 0 आहे, 1 1 ला 1 आहे. आणि ज्यावेळेस दोघांपैकी एक जरी इनपुट 1 असेल तरी तुमचं आउटपुट काय 1 आहे. फक्त दोन्ही 0 असतील इनपुट तर तुमचं आउटपुट हे 0 असणार. लक्षात घ्या सिम्बॉल मध्ये नॉट गेटच्या जो सिम्बॉल मध्ये ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या पुढे स्मॉल एक स्मॉल सर्कल दिसतोय, तो तुमच्या इनपुटचा कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे इनपुट ए असेल तर आउटपुट हा तुमचा त्या इनपुटचा कॉम्प्लिमेंट असेल. ए आणि ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए जर 0 असेल तर त्याचा आउटपुट कॉम्प्लिमेंट म्हणजे 1. ए जर 1 असेल त्याचा कॉम्प्लिमेंट 0. अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट. त्यानंतर नेक्स्ट तुझे युनिव्हर्सल गेट. NAND and NOR gate are a universal gate. NAND both NAND and NOR gate can perform all the 3 basic logic functions. Basic gates आहे तुमचे and NOT. तिन्ही बेसिक गेटचे जे काही फंक्शन्स आहे ते तुमचे NAND गेट आणि NOR गेट परफॉर्म करतो. Therefore, the logic can be converted to NAND logic or NOR logic. जे काही अरिथमेटिक लॉजिक आहे एवाय अरिथमेटिक जे काही लॉजिक आहे कॅन बी कन्वर्ट टू NAND लॉजिक और NOR लॉजिक. सो